श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी कविता, कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे समोसे, मिनी समोसे। तर त्यासाठी मी इथे मैदा घेतलेला आहे, चाळून घेतलेला आहे, 2 कप मैदा घेतलेला आहे, या मापाप्रमाणे घेतलेला आहे। मीठ घेतले, त्याच्यासाठी मी चवीप्रमाणे मीठ घेतले आणि कलोजी घेतले म्हणजे कांद्याचे बी अर्धा टेबलस्पून, आणि हे साजूक तूप घेतले 2 टेबलस्पून। तर आपण हे पीठ मळून घेऊया। सर्वात आधी आपण मीठ घालून घेऊ चवीप्रमाणे, कलोजी आहे ती घालूया, आणि हे साजूक तूप आपण टाकून घेऊ। याच्याने काय होणार, आपले समोसे मस्त खुसखुशीत असे छान होणार। तूप टाकून घेऊ आपण हे। तर आता आपण काय करायचं, हे सर्व तूप, हे सर्व मीठ वगैरे पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आणि मग पीठ मळून घ्यायचं। आणि पीठ नरम नाही मळायचं, थोडं असं म्हणजे कडक पण नाही, म्हणजे एकदम घट्ट पण नाही, एकदम मऊ पण नाही, अशा पद्धतीने मळायचे। आता हे सर्व तूप असं मस्त लावून घ्यायचं, पिठाला संपूर्ण असं तूप सगळं लागलं गेलं पाहिजे। हे बघा, आता चांगलं असं मस्त तूप लावून घेतले आणि बघा असं हे झालं पाहिजे, असं मुठ्ठीसारखं आपलं मस्त झालेलं आहे। ते पिठाला सगळं लागलेलं आहे व्यवस्थित, असं झालं पाहिजे मुठ्ठीसारखं। आता आपण पाणी घालून ते मळून घेऊया। एकदम नाही पाणी टाकायचा, थोडं थोडं करून पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊया। आता मी असं पीठ मळून घेते घट्ट, थोडं थोडं पाणी घालून। हे बघा, अशा प्रकारे मी असं पीठ मळून घेतलं आहे। बघा असं घट्ट, अजिबात नरम नाही करायचं त्याला। हे बघा असं घट्ट घेतलेलं आहे, ह्याच्यामुळेच आपले समोसे चांगले बनतील। हे बघा असं घट्ट पीठ केलेलं आहे। आता काय करायचं, आता हे पीठ ना आपण झाकून ठेवूया आणि आता आपल्या भाजीची तयारी करू। हे पीठ आता झाकून ठेवून देऊ आपण। आता काय करायचं, आपण हे पीठ असं झाकून ठेवू, असं कडक मिळाले बघा। आता आपण एका साईडला हे झाकून ठेवू। आता भाजीची तयारी करू। तर आपल्याला मिनी समोसे करण्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी अर्धा टेबलस्पून राई घेतले, अर्धा टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे, अर्धा टेबलस्पून बडीशेप घेतलेली आहे, अर्धा टीस्पून हिंग पावडर घेतलेले, अर्धा टेबलस्पून धन्याची पूड घेतले, अर्धा टेबलस्पून जिऱ्याची पूड घेतले, दोन्ही एकत्र असे घेतले, अर्धा टेबलस्पून कलोजी घेतले म्हणजे कांद्याचं बी, चवीप्रमाणे मीठ घेतले, आणि अर्धा टेबलस्पून मी काळं मीठ घेतलेलं आहे, आणि 1 सुक्की लाल मिरची घेतलेली आहे, आणि इथे 2-3 मिरच्या आणि आलं यांचं कुटून भरड घेतलेली आहे, ठेचा घेतलेला आहे म्हणजे तो, आणि थोडीशी अर्धा टीस्पून मेथीचे दाणे घेतलेले आहेत, थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत चवीप्रमाणे आपल्याला घ्यायचे, काजू घेतले थोडेसे तुकडे चॉप करून, मटार घेतलेले आहे मी थोडीशी मटारचे दाणे, अर्धा टेबलस्पून अगदी हळद घेतलेली आहे, अर्धा टेबलस्पून मी गरम मसाला घेतलेला आहे, आणि अर्धा टेबलस्पून मी लाल मसाला घेतलेला आहे, आणि ही बटाटी वाफून शिजवलेली आहेत, मी शिजून घेतलेली बटाटे 5 बटाटे घेतलेले आहे। आता सर्वप्रथम मी गॅस चालू करून घेतला आहे आणि कढई ठेवलं आहे, आणि 1 पळी तेल टाकलेलं आहे। तर आधी सर्वप्रथम आपण काजू तळून घ्यायचे, शेंगदाणे तळून घेऊया आपण। शेंगदाणे थोडेसे झाले ना फ्राय, का आपण काजू टाकू त्याच्यात। आपले शेंगदाणे चांगले फ्राय झाले, आता आपण त्याच्यात काजू टाकू। काजू पण थोडेसे फ्राय करून आपण ते काढून घेऊ। तर आपले काजू पण फ्राय झालेले आहेत, आपण ते काढूया आता। तर आपण काढून घेऊ। बघा आता मी काजू आणि शेंगदाणे काढून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये टाकायचे राई, जिरं, बडीशेप, कलोजी, हिंग, आणि ही जी लाल मिरची घेतली आपण सुकी, ती अशी बारीक बारीक कापून टाकूया याच्यात।
असे त्याच्यात कापून बारीक. आता आपण मिरची आणि आल्याचं ह्याच्यात टाकू. आपण इथे हळद पावडर टाकू, मसाला, गरम मसाला, मेथीचे दाणे पण टाकूया. हे सगळं परतून घेऊ. धना जिरा पूड टाकूया. आपण याच्यात थोडासा पाणी घालून घेऊ, कारण आपला मसाला करपू नये याच्यासाठी थोडासा पाणी घालू, म्हणजे आपला मसाला करपणार नाही. तर आपण याच्यात वाटाणे टाकू. वाटाणे पण खूप छान लागतं, समोसाला टेस्ट येते. त्याच्यामध्ये टाकू आपण काळं मीठ, थोडंसं काळं मीठ. आता आपण याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊ. बटाटे असे हाताने मॅश करून टाकूया. बटाटे टाकलेले आता सर्व आपण फिरून घेऊ. आपण चवीप्रमाणे थोडंसं आपलं साधं मीठ टाकूया आणि चांगलं हे फिरून घेऊया. आपण याच्यामध्ये आपण जे काजू आणि शेंगदाणे ते पण ॲड करू आणि चांगलं फिरून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे आपली आता भाजी झालेली आहे. आता वरून आपण मस्तपैकी कोथिंबीर टाकू. कोथिंबीरने पण एक मस्त टेस्ट येते समोसाला. तर पूर्ण आता हे सगळं परत हलवून घेऊ. झाली आपली भाजी. आता बंद करू आपण गॅस. हे बघा, आता आपलं पीठ हे कसं झालेलं आहे, असं मस्त असं त्याला असं मळून घ्यायचं. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करूया. असे छोटे गोळे करून लाटून घेऊया. असं लांब शेपमध्ये लाटायचं आपल्याला. लांब शेपमध्ये लाटायचे. हे बघा, अशा प्रकारे लांब शेपमध्ये आपण लाटायचे. आता आपण याला असं हाफ याच्यामध्ये कापूया कटिंग करून आणि असे हे करून ठेवायचे. आता मी तुम्हाला दाखवते एक समोसा कसा करायचा ते. आता आपण हे करतो ना, जसं म्हणजे मेहंदीचा कोन कसा असतो त्याप्रमाणे असं हे करायचं. थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं साईडला. इथे पण असं पाणी लावून घ्यायचं. असं शंकूच्या आकारामध्ये करायचं. आता आपण याच्यामध्ये बॅटर भरूया. हे बघा, आता आपण हे असं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे बॅटर. ते आता आपण भरूया याच्यामध्ये. तर छोटे समोसे म्हणून जास्ती नाही. तुम्हाला मोठे पाहिजे तर तुम्ही मोठे पण करू शकतात, पण छोट्यामुळे काय होतं, तेलामध्ये ते म्हणजे बुडले जातात पूर्ण. नाही तर ते काय होतात, मोठे समोसेला तेल खूप म्हणजे मोठी कढई लागते आणि खूप तेल लागतं. आता ह्या आपल्या नॉर्मल कढईमध्ये आपण करू शकतो हे. आता आपण हे असं बॅटर भरलेलं आहे, असं दाबून भरायचं. आता आपण एका साईडून असं फोल्ड करायचं. असं दाबून एका साईडून असं फोल्ड केलं का इथून एका साईडून असं फोल्ड केलं का इथून अशी थोडीशी पट अशी वाळून असं हे करून आपण इथून हे पाणी लावून घ्यायचं. पाणी लावलेलंच आहे अगोदर, पाणी लावायचं आणि हे बॅटर आपण असं बंद करायचं. बंद करून अशा पद्धतीने आपला
समोसा तयार आहे. हा बघा, अशा पद्धतीने आपला छोटा मिनी समोसा तयार आहे. आता अशा प्रकारे मी आता करून घेते. दुसरा पण दाखवते तुम्हाला. थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि आपण हे कसं करतो मेहंदीचा कोन, तसं मेहंदीचा कोन करतो तसं असं बंद करून घ्यायचं. आणि आता आपण याच्यामध्ये बॅटर भरू. बॅटर असं पॅक करून भरायचं. एकदम पॅक करून भरायचं बॅटर. आता परत पाण्याचा हात थोडासा लावायचा असं साईडला. आता एका साईडून आपण हे असं बंद करून घ्यायचं आणि मग इथून अशी एक मिडी अशी वाळायची आणि हे असं पॅक करायचं. समोशाचं हे पॅक करून असा आपला झाला हा समोसा. बघा, असे मी आता अशा प्रकारचे समोसे करून घेते. बघा, असे 2 समोसे झालेले आहेत. आता मी असे समोसे करून घेते. हे बघा, अशा प्रकारे मी असे समोसे तयार केलेले आहेत. छोटे छोटे बघा असे मिनी समोसे खूप छान झालेले आहेत. आता आपण फ्राय करायला घेऊ. आता मी तेल तापत ठेवले. एकदम पण तेल तापवायचं नसतं, याला कडक तेल नाही तापवायचं. अगदी मीडियम टू लोवरती तेल तापवायचं आणि समोसे तळायचे. फास्टवरती नाही तळायचं. गॅसची फ्लेम फास्ट नाही करायची. आता तेल तापत ठेवलेलं आहे. बघा, मीडियम टू लोवरतीच आहे. आता आपण समोसे टाकून घेऊ. बघा, आता आपण समोसे टाकून घेऊ. मीडियम टू लोवरतीच आहे. आता आपण टाकू. आता छोटे असल्यामुळे केवढे तरी समोसे त्याच्यात राहू शकतात आणि मोठे असले का मग 2च टाकायला होतं. मग आता आपण त्याला असं अलगद फिरूया. मीडियम टू लोवरती आपण फ्राय करून घेऊ. बघा, आपले समोसे आता फ्राय होत आहे. आता आपण मधून असं चेक करायचं आणि असं उलटून घ्यायचं. असे समोसे आपण उलटून देऊ. बघा, आता आपले समोसे बरोबर परफेक्ट तळून झालेले आहेत. मस्त फ्राय झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊ. आता आपण याला काढूया. तेल असं निथळून घेऊ. मस्त कलर पण खूप छान आला त्याला. अशा प्रकारे आपले छोटे मिनी समोसे तयार आहेत. आता समोसे म्हणजे मिरच्या तर पाहिजेतच. आता मी मिरच्यांना इथून मधून कट केलेले आहे सगळ्या मिरच्यांना आणि आपण याच्यात टाकूया. म्हणजे मिरची फ्राय मस्त समोशावर. गोड चटणी आणि मिरची फ्राय. मिरचीला कट मारून घ्यायचा, नाहीतर मिरची उडेल. मग लांब उभं राहूनच करायचं जरा मिरची फ्राय. तिखट पण नाही लागत. फ्राय केली ना चांगली तर ती तिखट नाही लागत. मस्त खायला लागतात. आपल्या मिरच्या मस्त फ्राय झाल्या. आता आपण गॅस घालूया. मिरच्या झाल्या फ्राय. आपण काढून घेऊ. आता आपण याला मीठ टाकून घेऊ. अशा प्रकारे मिरच्या त्याला मीठ टाकून घेतलेले आपण.
म्हणजे ते टेस्ट लागतात मस्त. आता आपण त्या समोस्याबरोबर देऊया. आपले समोसे किती छान झालेले आहेत. अशा प्रकारे खाण्यासाठी मिनी समोसे बघा किती छान झालेले आहेत ते. मस्त गोड रेड कलरची चटणी आहे, लाल कलरची, आणि मिरच्या मस्त आहे बघा. खुसखुशीत झालेले आहेत, एकदम ठुसठुशीत. तर नक्की ट्राय करा. बघा आपला समोसा किती मस्त हे झालं, खुसखुशी आहे बघा. हे बघा आवाज पण बघा त्याचा, एकदम समोश्यासारखा, बाहेरच्या समोश्यासारखा आवाज झाला आहे आणि मस्त झालेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.